नमस्कार. आज आपण आहोत ईश्वरपूर तहसील कार्यालयासमोर. आज आपण पाहतो की माझ्या पाठीमागे ज्या सर्व ताई उभ्या आहेत की त्यांनी आज या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी धरणे आंदोलन त्यांनी या ठिकाणी बसलेले आहेत. नक्की त्यांच्या प्रशासनाकडून काय मागण्या आहेत आणि त्यांनी जो विषय उचललेला आहे तो नक्की काय आहे हे आपण सर्व ताईंकडून जाणून घेणार आहोत. ताई, आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण पाहतो की आपण या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. नक्की प्रशासनाकडून तुम्हाला काय मागण्या आहे तुमच्या, आणि तुम्ही नक्की कोणत्या प्रकरणावरती या ठिकाणी बसलेला आहात? धन्यवाद. मी आष्टा परिसरामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सामूहिक अत्याचार करून तिचा गर्भपात करण्याला आहे. तर त्या विषयाबद्दल मी आज धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आणि जे आरोपी आहेत, सध्या आता एक ठराविक 4-5 आरोपी आज अटक आहेत, परंतु जे मेन आरोपी आहेत ते सध्या अजूनही बाहेर मोकाट फिरत आहेत. आणि शिक्षक असतील, डॉक्टर असतील, यांच्यावरती पण तात्काळ कारवाई कायदेशीर करण्यात यावी, की जेणेकरून समाजामध्ये एक महिलांना लाजवेल असं प्रकरण आहे. आणि आपण बघतो, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आया बहिणी आहेत, परंतु एक शिक्षक म्हणजे गुरु समान मानले जातो आपण. पण शिक्षकांना जर हे कृत्य विद्यार्थ्यांसोबत करणं हे अत्यंत एक म्हणजे एकदम समाजाला लाजवेल प्रकरण आहे. आणि या ठिकाणी प्रशासन सुद्धा या ठिकाणी बेधडक आहे. यामध्ये कोणतीही कायदेशीर कारवाई त्यांची फास्टमध्ये चालू नाहीये. जर त्यांना आपण विचारायला गेलो तर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर एक समाधानकारक येत नाही. तर समाधानकारक उत्तराऐवजी आम्हाला आमच्या अपेक्षा जे काय आहे ह्या म्हणण्यापेक्षा आपण की लवकरात लवकर डॉक्टर असतील, शिक्षक असतील, राहिलेले आरोपी असतील, यांना लवकरात लवकर यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून यांना अटक करून घ्यावं. कारण की समाजामध्ये आज बघतोय आपण की सगळं काही आहे ते पैशाच्या जोरावर आहे. पण पैशाचा जोर हा न दाखवता एका मुलीवरती अत्याचार झालाय आणि हे अत्याचार होऊन इतका एक खालच्या लेवलला जाऊन प्रकरण गेलेलं आहे. तर याला कुठं ना कुठं प्रशासनाचा जबाबदार आहे असं वाटायला लागलं. कारण पोलीस स्टेशन मध्ये गेलो असेल आपण शासकीय अधिकाऱ्यांमध्ये गेलो असेल तर त्या ठिकाणी असं दिसून येते की हे लोक स्वतःना पाठीशी घालत आहेत. राजकीय दबाव असतील, त्या पीडित कुटुंबाच्या मुलीच्या कुटुंबावरती सुद्धा त्यांचे भरपूर दबाव यंत्र आहेत. आणि दबाव यंत्र न वापरता त्या मुलगीला आपण न्याय देणं आपलं काम आहे. एक समाजाची सामाजिक बांधिलकी जपत आपण या प्रकरणाला सर्व माता बहिणी जसा पाठिंबा दिलेला आहे तसं सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि की ह्या प्रकरणावरती बघतोय आपण एक पत्रकार एक बातमी छापतात की एक कथित महिला संघटना येते, लाखो रुपये देऊन जाते किंवा घेऊन जाते. तर याचाही लवकर तिने उलगडा करावा की कथित महिला संघटना कोण आहे आणि कोण यामध्ये हे करते. तर असं निदर्शनामध्ये येते